त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. मंडळी, गेल्या काही दिवसात आपण EPS 95 पेन्शन धारकांच्या प्रश्नावर सलग 4 व्हिडिओ प्रसिद्ध केले. त्याला आपण डिजिटल आंदोलन असं नाव दिलं आहे. ते व्हिडिओ पाहून कमेंट्सचा जो काही पाऊस पडलाय तो थक्क करणार आहे. त्यातील प्रतिक्रिया वाचून तर कोणत्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी येईल. हे केवळ शब्द नाहीत, तर या देशाचं पाठबळ असलेल्या 78 लाख ज्येष्ठ EPS पेन्शनधारक नागरिकांच्या काळजातून उमटलेला तो एक टाहो आहे. या कमेंट्स वाचताना माझंही मन भरून आलं, कंठ दाटून आला. कोणी म्हणतंय मी लवकरच विष खाऊन मरणार आहे, तर कोणी म्हणतंय रामाचा वनवास संपला पण कष्टकऱ्यांचा मरेपर्यंत संपणार नाही. रोज 300 पेन्शनर्स मृत्यूच्या दारात जात आहेत आणि सरकार मात्र कुंभमेळ्यावर कोट्यवधींची उधळण करतंय. पण या ज्येष्ठांच्या चुली पेटवायला त्यांच्याकडे पैसे नाहीत का? आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी केवळ पत्रकारिता नाही, तर ही एक लाईव्ह इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी आहे, जी तुमच्या कमेंट्समधून जन्माला आली आहे. ज्यांनी आयुष्यभर घाम गाळून देश घडवला, त्या हातांमध्ये आज 7,500 रुपयांसाठी विषाचा पेला घेण्याची भाषा यावी, हे या लोकशाहीचं यश आहे की सर्वात मोठं अपयश? आपल्या डिजिटल आंदोलनाचा भाग म्हणून सुरू केलेल्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये शेकडो प्रतिक्रिया आल्या आहेत. मी तुमच्या नावानिशी काही निवडक किंवा प्रातिनिधिक कमेंटचा पंचनामा आज करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा केवळ माझा आवाज नाही, तर हा तुमच्या अस्तित्वाचा लढा आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक कमेंटमध्ये ज्येष्ठ नागरिकांची तीव्र आणि प्रामाणिक भावना आहे. पण प्रत्येक कमेंट इथं वाचणं शक्य नाही. काही कमेंट्स आज मात्र मी बोलणार आहे. हेतू एवढाच, आपला आवाज सरकारपर्यंत आज ना उद्या पोहोचेलच. त्यामुळे आपल्या त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मंडळी, EPS पेन्शनधारकांच्या व्यथा मांडणाऱ्या या व्हिडिओ खाली ज्या काही कमेंट आल्या आहेत, त्यातील सर्वात भयानक आणि मन सुन्न करणारी कमेंट आहे कालिदास पवार यांची. ते लिहितात, मी लवकरच विष खाऊन किंवा पिऊन मरणार आहे, कारण मला सांभाळायला कोणीही नाही. पोटात अन्न नाही, औषध उपचार तर सोडाच. काय करू? सरकार लक्षच देत नाही. मला सरकारला विचारायचं आहे, हा तळतळाट तुम्हाला ऐकू येतोय का? एका बाजूला विश्वगुरू होण्याच्या गप्पा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी हा देश घडवला ते 70 वर्षांचे वृद्ध आज अन्ना वाचून विष खाण्याची भाषा करतायत. ही कोणासाठी शर्मेची बाब आहे? शिवाजी सुतार यांनी थेट मोदीजींना सवाल केलाय. मोदीजी, EPS 95 पेन्शन धारकांपैकी रोज 300 लोक मरतायत, थोडी तो शर्म करो. संसदेच्या समित्या नेमल्या जातात, चर्चा होतात, पण रोज 300 पेन्शनर्स मृत्यूच्या दारात जात आहेत. सरकारला नेमकं हेच हवंय का, की जोपर्यंत हे 75 लाख लोक नैसर्गिकरित्या कमी होत नाहीत तोपर्यंत निर्णय टाळायचा? हा तांत्रिक कट आहे की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे. आता आणखी एक आकडेवारी बघा. यशवंत सुद्रिक म्हणतात, 78 लाख पेन्शनर्स पैकी 36 लाख लोकांना 1,000 रुपयांपेक्षा कमी पेन्शन मिळते. कुणाला 400, कुणाला 500. भास्कर पाटील यांची व्यथा बघा. ते म्हणतात, मी अनब्रेको कंपनीत होतो. 2004 ला कंपनी बंद झाली. माझे वय 68 आहे. अजून 1,000 रुपये पेन्शन मिळत नाही. EPS ने माझे 3 फॉर्म रिजेक्ट केले. ज्या हातांनी देशाच्या कारखान्यांमध्ये यंत्र फिरवली, तेच हात आज म्हातारपणी 1,000 रुपयांसाठी EPFOच्या दारात का अडकलेत? BP आणि शुगरच्या गोळ्या घ्याव्या की घराचं बिल भरावं, या प्रश्नात आजचा ज्येष्ठ नागरिक अडकलाय. हेच आता यावरून सिद्ध होतंय. दीपा शास्त्री यांची कमेंट तर काळजाला भिडणारी आहे.
त्या म्हणतात, रामाचा वनवास 14 वर्षांनी संपला, पण कामगारांचा मरेपर्यंत संपतो की नाही हे देवालाच माहीत. हे सरकार रामराज्याच्या गप्पा मारतं, पण कष्टकरी माणूस मरेपर्यंत वनवासातच आहे. विलास कसबे विचारतायत, साहेबांनो, सुप्रीम कोर्टाने 7,500 रुपये पेन्शन मंजूर केली असताना हे सरकार देत का नाही? आपण अवमान याचिका का दाखल करत नाही? न्यायालयाचा आदेश असूनही सरकार अंमलबजावणी करत नसेल तर हा लोकशाहीचा अपमान आणि न्यायालयाचा अवमान नाही का? बापू पाटील यांचा प्रश्न खूप रास्त आहे. आमदार खासदारांची पेन्शन एका रात्रीत वाढते, मग कामगारांसाठी 10-10 वर्ष का लागतात? प्रकाश जावडेकरजी 2014 मध्ये तुम्ही दिलेलं आश्वासन आता मंत्रालयाच्या फायलीत धूळ खात पडलंय. निवडणुका जिंकण्यासाठी आश्वासनं द्यायची आणि सत्ता आली की जनतेला वाऱ्यावर सोडायचं, हेच तुमचं मिशन आहे का? महेंद्र तांबे म्हणतात, नेते निवडणूक व्हायच्या अगोदर एक बोलतात आणि सत्ता आली की जे बोलले ते विसरतात. आता लोकांचा संयम सुटलाय. विठ्ठल जाधव म्हणतात, रस्ता रोको आणि रेल रोको केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. तर राजेंद्र कदम आणि अशोक कपासे यांचा इशारा थेट आहे. ते म्हणतात, नेपाळप्रमाणे राजकीय क्रांती झाली पाहिजे आणि या सरकारला धडा शिकवण्यासाठी मतदानातून बदला घेतला पाहिजे. लक्षात ठेवा, 2029 मध्ये हे 75 लाख पेन्शनर्स आणि त्यांची 3 कोटी कुटुंब मतपेटीतून असा प्रहार करतील की तुम्हाला स्वप्नातही विचार करता येणार नाही. मंडळी, हे डिजिटल आंदोलन आता तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. सरकार कुंभमेळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करतं, पण ज्येष्ठांच्या चुली पेटवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत का? आपला हा आवाज असाच आपल्याला पेटवून ठेवावा लागला. हा व्हिडिओ इतका शेअर करा की विष खाण्याची भाषा करणाऱ्या त्या वृद्धाचा आवाज आणि रोज मरणाऱ्या 300 पेन्शनर्सचा आक्रोश दिल्लीच्या सिंहासनापर्यंत पोहोचला पाहिजे. तुमच्या मनातील व्यथा कमेंटमध्ये मांडा. मी प्रत्येक मुद्द्यावर असाच बोलत राहीन. ही लढाई आपल्याला शेवटपर्यंत लढायची आहे. लढेंगे, जीतेंगे. पाहत राहा त्र्यंबक कापडे डिजिटल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.